सारखी सारखी वांग्याची एकच भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि नवीन काहीतरी असं चटपटीत साधी पण अगदी 5-6 मिनिटात होणारी जर तुम्हाला रेसिपी हवा असेल ना, तर ही रेसिपी तुम्हाला नक्की बघायची आहे आणि ती करायची सुद्धा आहे. जर तुम्ही कधी बनवली नसेल, खाल्ली नसेल आणि एकदा बनवली, एकदा खाल्ली, नेहमी हीच रेसिपी तुम्ही बनवणार आहे. फक्त वांगी गॅसवरती ठेवून तर बघा, तिची पुढं काय कमाल होते ती. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण. इथे मी वांगी घेतलेली, वांगी चांगली ताजी फ्रेश अशी घेतलेली आणि जी गावरान वांगी असतात, काळी अशी वाघरी, ही वांगी घ्यायची. जरासं मोठी असणारी वांगी घ्यायची. वांगी व्यवस्थित धुवून व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायची आणि नंतर वांग्यांना अशा मध्ये चिरा द्यायच्या. आता ह्या चिरा का द्यायच्या, तर वांगे आतमधनं किडकी असतात. वरनं किती पण चांगली दिसली ना तरी आतमधनं किडकी असतात, म्हणून अशा चिरा द्यायच्या आणि वांगी पटकनी भाजली सुद्धा जातात बरं का. नंतर वांगी चिरून घेतली, अशा मध्ये काप दिले की आपल्याला याला तेल लावून घ्यायचं. आता तेल का लावतो आपण वांगे भाजताना, तर वांग्याच्या वरची जी साल आहे ना ती भाजली की पटकनी निघते आणि वांग जळत नाही आतमधनं. आता इथे गॅस चालू केलेला आहे, वरनं जाळी ठेवलेली आणि त्यावरती ही वांगी आपल्याला ठेवून घ्यायची. आता वांगी ठेवली की आतनं मधनं काय करायचं आहे, वांगी अशी उलटी पालटी करायची म्हणजे सगळीकडून भाजली जातात. आता आपण चुलीमध्ये भाजतो ना तेव्हा उलटी पालटी करायची काही गरज पडत नाही, कारण आपण आहार खालच्या साईडनी पण आहार असतो, वरनं पण वांग्यावरती आपण आहार घालत असतो, त्यामुळे वांगी सगळीकडून भाजली जातात. पण गॅसवरती मात्र आपल्याला अशी मग फिरवावं लागतात, मग भाजली जातात. तर इथे चांगली सगळीकडून अशी भाजून घ्यायची. वांगी भाजली गेली की काय करायचं, वांगी थोडीशी गार होऊन द्या किंवा गरम असतानाही पण वरची साल निघत असेल तर पटकन ती अशी काढून घ्यायची. तर इथे बघू शकता वरनं वांगी चांगली भाजली गेलेली आहे, आतनं वांगी अजिबात जळालेली नाही. अशी वांगी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे, म्हणून आपल्याला इथे तेल लावायचं. आता थोडंसं वांग्याची भाजलेली साल वांग्याला जरी शिल्लक राहिली तरी काही हरकत नाही, मस्त लागते ती भाजले. किंवा तुम्ही वांग्याची वरची साल न काढता सुद्धा तुम्ही हे डायरेक्ट करायला घेऊ शकता. पण कधी कधी काय होतं, वांगीच खूप वरची साल जळाली ना मग खूप कडवट लागतं, म्हणून मग आपल्याला हे काढून घ्यायचे. आता देठ जे आहे ना ते देठ आपल्याला काढून घ्यायचे. देठ सुद्धा आपले चांगले शिजले गेलेले बघू शकताय. अजिबात कच्ची वांगी अजिबात ठेवायची नाही, तर इथे ती चांगली भाजून घ्यायची. आता भाजल्याच्या नंतर आपल्याला मॅचरने हिचं पूर्ण बारीक करून घ्यायचं, जसं आपण बारीक बटाटा करतो ना अगदी सेम तसं. आता यामध्ये आपल्याला कच्चंच टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे. आता एक मोठं टोमॅटो घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, दोन्ही पण बारीक चिरलेले आहे. भरपूर अशी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची. आता यामध्ये मसाले घालायचे. सगळ्यात पहिले 1 चमचा मीठ घातलेला आहे, मग थोडी हळद घाला, हिंग घाला, धने पावडर, भाजलेल्या जिऱ्यांची पूड घालायची, थोडीशी आमचूर पावडर घालायची, लाल तिखट घाला, कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी इथे आणि आपला जो खडा मसाला असतो ना तो मसाला यामध्ये घालायचा आणि चांगल्या 2-3 पळ्यात तेल यामध्ये ओतायचे. ओतल्याच्या नंतर तेल घातलं की चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा झाला वांग्याचा आपला छान असा झणझणीत ठेचा बनून तयार झालेला आहे. बघितलं ना, फक्त इथं वांगी भाजून घ्यायची आहे, गॅसची बचत होते, खायला एकदम चवदार लागतोय. 1 म्हणता 2 भाकरी खाऊ शकता याबरोबर. एकदा चव लागली ना तोंडाला ह्या ठेच्याची, नेहमी तुम्ही या पद्धतीनेच ही रेसिपी बनवा.